विषय या बाबतीत एकदा त्या व्यक्तीने जर राजीनामा दिला असेल तर त्या बाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल. पण ती व्यक्ती नाना पटोले साहेब हे त्यांच्याकडे आज पद आहे म्हणून ते पद असताना त्याच्या बाबतीत मी बोलणं हे योग्य नाही. पक्षश्रेष्ठी बाबतीत त्या बाबतीत निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष पदावर तुमचं नाव येते, सतत चर्चेत आहे. नेमकं काय सुरू आहे? नाही, मुळात म्हणजे हे जे निर्णय असतात कुठल्याही पक्षाचे राज्य पातळीवरचे निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि काँग्रेस पक्षच्या महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य आहे. काँग्रेस पक्षासाठी देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच महाराष्ट्राला भरभरून साथ दिली आणि महाराष्ट्राने काँग्रेस पक्षाला नेहमीच भरभरून साथ दिली. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा जो काही निर्णय असेल तो दिल्लीत येईल आणि महाराष्ट्राचे आमचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतेगण घेतील. आपल्याला संधी दिल्यास आपण इच्छुक आहात का? ते मुळात कसं आहे की अजूनही महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब आहेत आणि मुळात त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे का होणं ह्याची मला काही कल्पना नाही. आणि मुळात एखादी व्यक्ती एखाद्या पदावर असताना त्या पदाबाबतीत बोलणं मला फार काही उचित वाटत नाही. आणि मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही घडलं त्याच्यावर काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गट असेल या सगळ्या एक आत्मपरीक्षणाची गरज आहे. त्याचे अनेक तर्कवितर्क आहेत. जनतेतनंही आवाज उठवला जातो आहे. अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते. परंतु मला वाटतं जेव्हा हा पदाचा विषय या बाबतीत एकदा त्या व्यक्तीने जर राजीनामा दिला असेल तर त्या बाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल. पण ती व्यक्ती नाना पटोले साहेब हे त्यांच्याकडे आज पद आहे म्हणून ते पद असताना त्याच्या बाबतीत मी बोलणं हे योग्य नाही. पक्षश्रेष्ठी बाबतीत त्या बाबतीत निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.